अनंत क्षितिजे पार करणारी, क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी, मी प्रेरणा शक्ती, मी नारी, मी नारी. या सगळ्या माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी राखी बांधलेली आहे आणि मंचावरच्या सगळ्याच मान्यवरांना राखी बांधण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत माझ्या या भगिनी. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळे मान्यवर आलेले आहेत. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे आपण बसून घ्यावं. यानंतर आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कापूस, केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा आहे. सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी, गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. साहेब, इथला शेतकरी कष्ट करणारा, मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे. या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो. ओला दुष्काळ असो की कोरडा, नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही. मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही. साहेब, आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासी कधीही विसरू शकत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं. म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे. आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात. साहेब, वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून निघत असते. अनेक दिंड्या आमच्या भागातून जात असतात. वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे. इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या 7ही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे. भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला शुभ मानतात. जसे 7 वार, 7 सूर, 7 समुद्र, इंद्रधनुष्याचे रंग 7, ग्रह 7, सप्त ऋषी, सप्त लोक, सप्त धातू असतात. लग्नातही 7 फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते. इतकं महत्व 7 या संख्येला आहे. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या 7 योजना सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रूपी भावाला, ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला, उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो. आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा. आपला गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा. हे मानपत्र प्रदान करावं अशी विनंती मी जळगावचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि त्यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सगळे मंत्री, खासदार आणि आमदार यांना करते. लोकनेते, दूरदृष्टी असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि इथे असलेल्या समस्त भगिनींचे लाडके भाऊ माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे. आणि या मानपत्रात आपण पाहू शकतो केळीचं पान आहे, खांद्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जी राखी आहे ती कापसाची राखी आहे.
माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल भाईदास पाटील, नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ, विधिमंडळातील आमचे सहकारी चिमणराव पाटील, संजय सावकारे, राजू मामा भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय पवार, अभिषेक पाटील, उमेश नेबाडे, रवींद्र नाना पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर, वासुदेव पाटील, उज्ज्वलाताई बेंडाळे, निलेश पाटील, अभिलाषा रोकडे, सर्व माझ्या शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या जळगाव शहरातून आणि जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व मायमाऊली, माझ्या भगिनी, तसंच उपस्थित असणारे सगळे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मायमाऊलींनो, पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आज या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने आपलं मनापासून मी स्वागत करतो। खऱ्या अर्थाने काही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आपल्याकरता आणल्यात। जवळपास गेले 2.25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकारचा कारभार एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात। सरकार म्हणून काम करत असताना आपण काय केलं पाहिजे, गरिबाच्या करता आपण काय करू शकतो, महिलांच्या करता काय करू शकतो, मुलींच्या करता काय करू शकतो, युवा युवतींच्या करता काय करू शकतो, माझ्या शेतकरी बळीराजा करता काय करू शकतो, आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला। विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। मायमाऊलींनो, मला तुम्हाला आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचंय, स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे। राज्याचे एक सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंना पण खूप मोठा दांडगा अनुभव आहे। योजना करत असताना मायमाऊलींनो, कुठेही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही। बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले, आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणं भांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडू पोछा करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं। 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली, आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील, मी त्या खोलात जात नाही, परंतु मायमाऊलींनो, आताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण 7,500 रुपये तुम्हाला 5 महिन्याचे मिळतील, आणि पुढं 5 वर्ष तुम्ही हिशोब केला तर 60 महिन्याचे 90,000 रुपये एकेका महिलांना मिळणार आहेत। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। परंतु त्याच्याकरता काही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर एंडला लागणार आहेत। विरोधक या योजनेला विरोध करत होते। अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी विरोध केला, ते म्हणाले निधी कुठून आणणार। मायमाऊलींनो, महाराष्ट्रातल्या जनतेवर निधी आणत असताना तुमचं माझं राज्याचं उत्पन्न देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे।
जीएसटी जास्त गोळा होतो, स्थूल उत्पन्न आपलं 43 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करून जी गाईडलाईन ठरवून दिलेली आहे आरबीआयनी किंवा केंद्र सरकारने, त्याच्या बाहेर यत्किंचितही न जाता कुठेही माझ्या मायमाऊलीला त्रास न होता, सुरुवातीला थोडा त्रास झाला, अजून पण कदाचित होतोय. ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्लिश भरायचा, मराठी भरायचा, काय करायचं काय नाही, नवी कुठली सुरुवात करत असताना थोडासा त्रास होतो. कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका. परंतु आता बराचसा त्रास कमी करण्यात आलेला आहे. जसं जसं आम्हाला तक्रारी येत आहेत तशी दुरुस्ती आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये करतोय आणि हे आम्हाला तुम्हाला पुढे कायम चालू ठेवायचं. गरिबांच्या मुलींना शिकण्याच्या करता कॉलेजचं शिक्षण घ्यायला पैसे नसतात. गरिबांच्या मुलींना हे मगाशी जे सांगितलं 7 योजना आणल्यात, त्या गरीब माणूस केंद्रबिंदू मानून या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं मायमाऊलींचं सबलीकरण करायचंय, सक्षमीकरण करायचंय. त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं. आज माझ्या जळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या, तर एकूण बचत गटाची संख्या 28,650 आहे, महिलांची संख्या 2,90,000 आहे आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे 5,34,000 अर्ज आलेले आहेत. अजूनही अर्ज येतील. मायमाऊलींनो, जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका, त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील. कोणी काही खोटं नाटं सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मागं लोकसभेला तसं घडलं. जाणीवपूर्वक आम्ही कुठेतरी संविधान बदलणार, आम्ही कुठेतरी आरक्षण काढणार, अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र माझी हात जोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आम्ही स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना, बळीराजाला वीज माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे. खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत. आज ह्या प्रचंड संख्येने आपण आलाय. उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहेत. त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही. हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, नामालोकांचा आहे. त्याच्यामुळे दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होते, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक त्या महायुतीच्या सरकारची बदनामी होती. त्याकरता देखील आपण काळजी घ्या. आपण अनेक वर्ष आम्हा लोकांना ओळखता आणि त्याच्यामुळं राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता जी काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील आणि त्याचबरोबर या ज्या काही महत्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल. मात्र माझ्या मायमाऊलींनी आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला मुरड घातली. आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, कुणाच्या मार्फत नाही. तुमचा जो डीबीटी असेल त्या पद्धतीने येणार आहेत. तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा, तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा. आया बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, ह्याच्यामध्ये वर्षाला 46,000 कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे. हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे, हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे आणि ते उद्याच्याला खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उठाव येणार आहे. याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे. आज याला धरूनच आमच्या
पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तिथं धरणगावला बालकवी ठोंबरे साहेबांचं त्याच्यामध्ये स्मारक घेतलेलं आहे, भूमिपूजन झालंय. बहिणाबाई चौधरींचं आपण स्मारक करतोय. ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या समोर देखील राहिला पाहिजे. त्यांचं स्मरण नवीन पिढीनं पण केलं पाहिजे आणि त्यांच्या एकंदरीत तो काळ आठवत आपण त्यांनी दाखवलेलं रस्त्याने पुढे जायचं असतं त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करूया. कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला आपण बळी पडू नका. अतिशय दिमागदार कार्यक्रम माझ्या जळगावच्या पालकमंत्र्यांनी, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं जो घडून आणला त्याबद्दल सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माय माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ही योजना किंवा इतर अनेक योजना आहेत त्या माझे देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री सांगतील. वेळ बराच झालेला आहे म्हणून मी वेळ घेत नाही, गरम देखील होत आहे. आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्याच्याबरोबर आपल्या इथली केळी असेल, आपल्या इथले पाटबंधारे खात्याचे प्रकल्प असतील, आपल्या इतर विकासाचे प्रश्न असतील, जे आमच्या जळगावचे लोकप्रतिनिधी सातत्याने विधिमंडळामध्ये मांडतायत, त्यालाही न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहणार आहे. आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे. ते सरकार आपल्या विचाराचं आहे. उद्याच्याला त्यांच्याकडून देखील आपल्याला विकासाच्या करता मोठा निधी आणण्याचं काम देखील करायचं आहे. परंतु ते सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस या सगळ्या योजना चालू राहाव्या असं वाटत असेल, आपल्याला दर महिन्याला हे सबलीकरणाच्या करता जी मदत, जे काही रक्कम मिळते ती रक्कम मिळावी असं वाटत असेल, तर मात्र तुम्ही ज्यावेळेस मतपेटीकडे जाल त्यावेळेस जिथं कमळ असेल, जिथं धनुष्यबाण असेल, जिथं घड्याळ असेल, अशा ठिकाणी बटन दाबण्याचं माझी विनंती आहे. तो तुमचा अधिकार आहे, मी बळजबरी करणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु विनंती करण्याचं तर आमचं काम आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या सगळ्यांना अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय. परंतु या सगळ्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेल्या चांगल्या योजना पुढं अनेक वर्ष चालण्याच्या करता, पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता माझ्या मायमाऊलींनी आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं. आणि उद्याच्या 19 तारखेच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जी राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत त्या राखेला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या मायमाऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही, हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी आपल्याला विनंती करते, आपण सगळ्या इथल्या उपस्थित असलेल्या भगिनींशी संवाद साधावा आणि मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्याकरता शिवरायांना घडवलं त्या आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे. त्यांनाही वंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवलं त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी, ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश भाऊ महाजनजी, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी,
स्मिताताई वाघ, चिमणराव पाटील, संजयजी सावकारे, सुरेश मामा भोळे, किशोरजी पाटील, लताताई सोनवणे, मंगेशजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे आयुष प्रसाद, अमोल जावळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे बंधू कमी आहेत, आज चांगला आहे, नेहमी बंधूच जास्ती असतात, पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे. सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली. कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे, ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत. भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं. आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला, तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 15 लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या. त्यांच्या सन्मानाकरता मोदीजी 25 तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलंय. 15,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपयाचा आपण केला आहे. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय, आपण अतिशय योग्य निर्णय घेतला. कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत, एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही, एकूण एक पैसा त्या परत करतात. 15,000 कोटी रुपये दिले, एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे. आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत, तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे. हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटतंय. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का. अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही. अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं. बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात. आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील. आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते. त्यामुळे हे 1,500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही. अरे 1,500 रुपये तर
या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे. अरे आम्ही तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं. माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही. आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय. भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे. आणि दादा म्हणाले ते खरं आहे. आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे. कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही. आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे, 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं 35,00,000 फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35,00,000 महिलांचं राहिलंय. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचंही आम्ही जोडून घेऊ. पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. आणि 1,35,00,000वर आम्ही थांबणार नाही आहोत. या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू. त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील, बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही. या सावत्र भावांपासून सावध राहा. तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही. आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 3 सिलेंडर देण्याची योजना आपण केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली. एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये? आमच्या सगळ्या महिला एसटीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या, आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली, कारण महिलांनी ठरवलं आणि एसटीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं. आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात, तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे, मी गेली तर अर्धाच खर्च आहे, तुम्ही घरी बसा, मी जाऊन काम करून येते. आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात. पण आता एक लक्षात ठेवा, नवरे हुशार आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील, तू लग्नाला जा, एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या पैशातनं करून ये, असंही नवरे तुम्हाला सांगतील. त्यामुळे याच्यापासून सावध राहा. मला एक गोष्ट माहिती आहे, महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात, मुलांकरता करतात, संसाराकरता करतात, पुढची बचत कशी करता येईल करतात. माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही, कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगतात, या खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना
मी बहिणाबाईंच्या शब्दातच सांगू इच्छितो, इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नये, जन्मदात्याले भोवला त्याले लेख म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये आणि ज्याच्यामध्ये नाही चिओ त्याले शक्ती म्हणू नये. अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता काही लोक खोटं बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला, म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत. आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती, त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही माहिती असताना देखील खोटं बोल पण रेटून बोल असं करतात. निवडणुका आल्या की यांचे खोटे सगळं सुरू होतात. मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी, अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची, केवळ 5 लाख बहिणींना मदत केली. कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची, एप्रिल पासून ते पैसे देखील त्यांनी दिले नाही. तेलंगणाला देखील त्यांनी घोषणा केली होती, 1 पैसा बहिणींना दिला नाही. पण बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे तुमचे भाऊ आहेत. ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय. 17 तारखेपासून सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील. आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या. आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते. आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना, या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय. मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही. या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही, अनेक आमदारांना करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे. आपण जळगावमध्ये आलोत, मुख्यमंत्री महोदय या जळगावमध्ये रस्त्यांच्या विकासाकरता 100 कोटी रुपये द्यावे, अशा प्रकारची जळगावकरांची मागणी आहे. मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण 100 कोटी रुपये दिले, आताही देऊ. इथल्या MIDCचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे, ते नोटिफिकेशन देखील आपण काढू. आणि गुलाबरावजी, नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी. परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे. आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही, हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो. आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत. केंद्र सरकार मदत करते आहे. पाडळसे असेल, वेगवेगळे बंधारे असतील, बोदवड उपसा सिंचन असेल, सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचं सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे. आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतो. आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शनासाठी येत आहे. अनाथाचे नाथ एकनाथ यांच्या स्वागतासाठी सर्व महिलांनी हात उंच करा, त्यांचं स्वागत करा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद. एवढ्या उकाड्यात आपण इथं बसलात, बराच वेळ झालाय, आम्हाला याची कल्पना आहे, परंतु आपण लांबून दुरून आलात, सकाळी निघालात आणि ते आपल्या भावांना ऐकायला, राखी बांधायला आलात, त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चिमनराव आबा पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताताई सोनावणे, आमदार चंद्रकांत पाटील, वासुदेव पाटील, सुनील चौधरी, निलेश पाटील, आयुष प्रसाद, रावसाहेब पाटील, सरिता कोळी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर. व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत, बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो. खरं म्हणजे राजमाता जिजाऊंना देखील वंदन करतो, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणं आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलेला आहे. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतातच आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्या बरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळातले सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आणलेली आहे. खरं म्हणजे मगाशी आपली चित्रफीत बघितली आपण. 1,500 रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम, थोडंसा एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहात. खरं म्हणजे 1,500 रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला 18,000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला. मला मग सांगा माझ्या बहिणींनो, आपला संसाराचा गाडा हाकताना ओढाताण थोडी का होईना कमी होईल की नाही? कमी होईल ना, थोडा हातभार लागेल ना. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे, त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे, राख्या बांधल्या जात आहेत, ओवाळणी होते आहे आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत
सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्यात. मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो. मला देखील एक सख्खी बहीण होती आहे, पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या, हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य. तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू, असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आज काही लोक म्हणतात 1,500 काय होणार. मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं, काही लोक म्हणतात ही लाच देत आहेत, काही म्हणतात विकत घेत आहेत, काही म्हणतात भीक देत आहेत. परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना? ठीक करणार ना तुम्ही त्यांना? आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा, एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे. खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना बंद होईल. पण तुम्हाला आम्ही सांगतो, हे महायुतीचं सरकार आहे. ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली. ही योजना सुरू करायला 8 ते 10 महिने सगळे तयारी करायला लागली. आणि आपल्याला सांगतो, मगाशी अजितदादांनी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे 33,000 रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद आहे. विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावांचं काय? बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही, चुलत भाऊही महत्वाचा नाही. परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना, आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 हॉर्स पॉवरचा पंप वापरतात, त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार कष्टकऱ्याचं आहे, हे सरकार माझ्या माय भगिनींचं आहे, हे सरकार ज्येष्ठांचं आहे, हे सरकार तरुणांचं आहे, हे सरकार सगळ्यांचं आहे. आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या. विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त तिथे लेना बँक आहे, देना बँक नाही. आणि म्हणून महायुती सरकार हे देणारं सरकार आहे. आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय. आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय. आज बचत गट महिला, त्याचा आपण रिव्हॉल्विंग फंड 15चा 30 केला, CRPचं 3,000चं 6,000 केलं, लेक लाडकी योजना केली. त्याच्यामध्ये वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण केली. मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल
तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, कसं काय तुम्ही करणार? आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, सरकार किती गंभीर आहे. एकदा 12:30 वाजता मला एक बातमी कळाली टीव्ही वरून की एका मुलीने आत्महत्या केली. मी विचारलं तात्काळ की त्या मुलीच्या पालकांना 50% जी फी भरायची होती ती भरता आली नाही. ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती, ताकद नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. माझ्या बहिणींनो, त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलींना देखील 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे आपल्या सरकारचं काम आहे. हे आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, ही फक्त भाऊबीज, रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा. योजना सुरू झाली, लगेच पोटदुखी सुरू झाली. कसं देणार, पैसे कुठून आणणार? अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात. तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही. तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले, परंतु उच्च न्यायालयाने, हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. काय काय प्रयत्न करतात. आनंदाचा शिदा आम्ही तुम्हाला देतो, गणपतीला, नवरात्रीला, दिवाळीला. त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत, ते आनंदाचा शिदा पण बंद व्हावा म्हणून. अरे त्याच्यामध्ये दिवाळी, गणपती, दसरा गोड जावा म्हणून साखर, रवा, मैदा, तेल, डाळ आम्ही देतो, तो देखील घास या सर्वसामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय. खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला. टाळूवरचं, मैताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका, नाहीतर माझ्या ज्या बहिणी आहेत, या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील. लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे. आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे. त्यांचे बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या मुख्यमंत्री, बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं हे काम सुरू आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी आम्ही तिघजण आहोत. या सरकारमध्ये सरकार पडेल, महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल, पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण 2.25 वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करतंय. विकास सुरू आहे, एकीकडे कल्याण सुरू आहे. कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहे. आणि म्हणून एवढी डोकंदुखी त्यांची झालेली आहे त्यांना की लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक नरेटिव्ह, खोट्या अफवा, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमक होणार, तमक होणार, अशा प्रकारची भीती घातली. परंतु माणूस एकदाच फसतो, पुन्हा फसत नाही. त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल, योजनांना तरतूद करेल, हे त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून
या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल, आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम. मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे. आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे लोक, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय. परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, 2 माझे भाऊ पाठीशी आहेत उभे, आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार. आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील, काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका. 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले, आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील, आणि जुलै ऑगस्ट हे 2 हप्ते आता मिळतील, आणि जे सप्टेंबर मध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका. हे देणारं सरकार आहे, आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे. मी प्रशासनाला धन्यवाद देतो. प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत, आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार. तर त्यांना मजबूत केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना बळकट केलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे. ते काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरलेत. परंतु मी एवढं आपल्याला सांगतो, आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुध्या नाहीत, दूधकुळ्या नाहीत. देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ताई माई अक्का, कपटी सावत्र भावाना मारा बुक्का. कराल ना तेवढं काम? अजित दादांनी सांगितलं मगाशी, मी वेगळ्या भाषेत सांगतो. हे लोक जे योजना अडवायला आले, जे रोडा घालायला आले, योजना खोडा घालायला आले, योजना बंद पाडायला आले, त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा, बाबा तुम्ही आम्हाला 1,500 रुपये मिळतात, त्यामध्ये का आडवे आलात? तुम्हाला 1,500 कमी आहे, पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना 1,500 किंमत 0 आहे. सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे, हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे, आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहे, एकही योजना बंद पडणार नाही. कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा. मी एवढंच आपल्याला सांगतो. आणि महायुतीच्या सर्व जसं
आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी केलं, महिलांना आत्मनिर्भर केलं. आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचा आहे आणि यासाठीच या सर्व योजना आपण करतोय. बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग, ब्रँडिंग, तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून या महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या भोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगावमध्ये रस्त्याला पैसे पाहिजे, 100 कोटी रुपये याची आवश्यकता आहे. रस्ते चांगलेच पाहिजे. ज्या शहराचे रस्ते चांगले, ज्या राज्याचे रस्ते चांगले, ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते. आणि म्हणून 100 कोटी रुपये अजित दादा 100 कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील. आणि MIDCचा सर्वे झालाय. लोकांना रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे. आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत. 5 लाख कोटीचं करारनामे आपण केलेत. आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या MIDCची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो. आणि इथे MIDC देखील माझ्या सगळ्या तरुणांना, माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया. याचबरोबर चिमणाबांचं देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेले चिमणा, ती मंजूर झाले. त्याचा GR देखील या ठिकाणी आहे. म्हणजे आपण अंमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरोत्थान मधला. आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि रक्षाबंधन, राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.